तुम्हाला माहिती आहे का 90% स्टुडंट्स ना इंग्लिश मधले शब्द माहिती असतात पण तरी ते इंग्लिश मध्ये बोलत नाहीत. याचं कारण काय आहे माहितीये? त्यांना वर्ड्स माहिती आहेत पण वर्ड ऑर्डरच माहित नाहीये. म्हणजेच इंग्लिश मध्ये फक्त वर्ड्स महत्वाचे नाहीत, वर्ड्सची ऑर्डर महत्वाची आहे. आणि तोच पॉवरफुल सिक्रेट आज आपण शिकणार आहोत, ते म्हणजे बेसिक वर्ड ऑर्डर्स. म्हणजे हे जे बेसिक वर्ड ऑर्डर्स आहेत, हे 4 पॅटर्न समजले म्हणजेच काय की एसटीपी, एसटीव्ही, एसटीक्यू, एसटीओ, तर तुम्ही हजारो सेंटेन्सेस बनवू शकता. म्हणजे कोणताही ग्रामरचा ताण नाही, पाठांतरची गरज नाही. याच फॉर्मेशनचा वापर करून हजारो लोक इंग्लिश मध्ये बोलतायत आणि फ्लुएंट स्पीकर सुद्धा याच स्ट्रक्चरचा वापर करतायत. आजचा हा लेसन तुमच्या लाईफचा गेम चेंजर बनणार आहे, कारण इथून पुढे तुम्ही शब्द पाठ नाही करणार आहे तर तुम्ही सेंटेन्सेस बनवायला चालू करणार आहे. तर चला मग नोटबुक घ्या आणि चला शिकूया बेसिक वर्ड ऑर्डर्स. तर नोटबुक घ्या, लक्ष द्या आणि चला शिकूया इंग्लिशचे गोल्डन रूल्स आणि पॅटर्न्स म्हणजेच एसटीपी, एसटीव्ही, एसटीक्यू आणि एसटीओ. सी नाउ बेसिक वर्ड ऑर्डर्स. बघा लक्षात घ्या, बेसिक वर्ड ऑर्डर्स म्हणजे वाक्य तयार करण्याच्या पद्धती. मग देर आर 4 टाइप्स ऑफ बेसिक वर्ड ऑर्डर. 4 पद्धती आहेत वाक्य कसे बनवायचे असतात. मग 4 कोणते कोणते बरं? पहिला आहे तो म्हणजे सब्जेक्ट, टेन्स इंडिकेटर आणि प्रोफेशन. सब्जेक्ट म्हणजे काय बरं? आता तुम्ही शिकलेलंच असाल, लास्ट सेशनला, लास्ट व्हिडिओला तुम्ही बघितलंच असाल. सब्जेक्ट म्हणजे जो करणारा आहे तो म्हणजे सब्जेक्ट, जो डुअर आहे तो. सब्जेक्ट प्लस टेन्स इंडिकेटर. आता टेन्स इंडिकेटर म्हणजे काय? एम, इज, आर. थोडंसं आपण हेच एक्झॅक्टली तुम्हाला सांगतो. ओके, सब्जेक्ट प्लस टेन्स इंडिकेटर. टेन्स इंडिकेटर म्हणजे काय? एम, इज, आर, वॉज, वर, विल बी, शॅल बी, हे झाले टेन्स इंडिकेटर्स. बघा ते आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. आणि पी स्टँड्स फॉर प्रोफेशन. नाव प्रोफेशन म्हणजे काय? पेशा. राईट, पेशा. जो पेशा असतो, जो ऑक्युपेशन असतं, आपण जे काय करतो ते म्हणजे प्रोफेशन झालं. सब्जेक्ट, टेन्स इंडिकेटर, प्रोफेशन. ही झाली पहिली बेसिक वर्ड ऑर्डर. एसटीव्ही म्हणजे सब्जेक्ट, टेन्स इंडिकेटर, वर्ब. एसटीक्यू म्हणजे सब्जेक्ट, टेन्स इंडिकेटर, क्वालिटी. आणि एसटीओ म्हणजे सब्जेक्ट, टेन्स इंडिकेटर, ऑब्जेक्टिव्ह. हे सगळे आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत. तर पहिला आपण बघूया एसटीपी. एसटीपी काय असतं लक्षात घ्या. नाव सब्जेक्ट कोणते कोणते असतात बरं? आता आपण लास्ट टाइम आपण शिकलेलो आहोत, पर्सनल प्रोनाउन्स मध्ये, केसेस ऑफ प्रोनाउन्स मध्ये आपण बघितलेलोच आहोत. सब्जेक्ट म्हणजे कोणते? आय, वी, यू, दे, ही, शी, इट, हे झाले सब्जेक्ट. आय म्हणजे काय? मी. वी म्हणजे काय? आम्ही. यू म्हणजे काय? तुम्ही किंवा तुम्ही सर्वजण. दे म्हणजे ते. ही म्हणजे तो किंवा ते, सिंग्युलरच असते, मेल आहेत, एकटेच आहेत. आणि शी म्हणजे ती किंवा त्या, हे पण सिंग्युलरच असणार आहे. आणि इट म्हणजे हे डिटेलमध्ये तुम्ही बघितलाच असाल. राईट. नाव बघा हे झाले सब्जेक्ट. आता टेन्स इंडिकेटर म्हणजे काय? टेन्स इंडिकेटर म्हणजे काळदर्शक. हाही व्हिडिओ तुम्ही लास्ट बघितलेलाच असेल तरी सुद्धा एकदा. टेन्स इंडिकेटर म्हणजे काळदर्शक. मग प्रेझेंट मधले जे टेन्स इंडिकेटर असतात ते म्हणजे एम, इज आणि आर. एम, इज, आर. मग हे कधी वापरायचे बरं? एम, इज, आर. एम जे आहे ते आयला आपण एम वापरणार, वी, यू, देला आर वापरणार आणि ही, शी, इटला इज वापरणार. एवढंच लक्षात ठेवा. हे झाले प्रेझेंट मधले. एम, इज, आर म्हणजे आहे. राईट, म्हणजे आय एम म्हणजे मी आहे. मग याला जर पास्ट मध्ये वापरायचं असेल, म्हणजे होतो असं म्हणायचं असेल, तर इथे आपण वॉज आणि वर वापरलं जातं. डिटेलमध्ये तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलाच असाल. वॉज कशासाठी वापरणार बरं? आय, ही, शी, इट. आय, ही, शी, इटला आपण वॉज वापरणार. याला वेअर नाही म्हणायचं. मेनी स्टुडंट्स आर डुईंग मिस्टेक्स हिअर. दे टेल लाईक की वेअर. वेअर नाही, हे वर आहे. मग वर कशासाठी येणार बरं? वी, यू, देला वर वापरणार. राईट. मग वॉज जे आहे ते सिंग्युलर साठी वापरलं जातं. सिंग्युलर म्हणजे काय? एकच वचन. एक वचन असेल
तर त्यावेळेस आपण वॉज वापरणार. मग वॉज वरचा अर्थ काय होणार? होतं. आणि ॲमिजार म्हणजे आहे. आणि विल बी शाल बी हे फ्युचरसाठी येतं. बघा आपला हा ग्रॅमॅटिकल रूल आहे. म्हणजे शाल आपण वापरलं जातं ते म्हणजे आय आणि वी साठी शाल वापरलं जातं. आणि आय वी सोडून बाकीचे आहेत म्हणजे यू, दे, ही, शी, इट यासाठी आपण विल वापरलं जातं. पण बरेच लोक मोर देन 95% पीपल दे यूज विल, right? But the thing is that shall is grammatically correct, right? So now let's take one example. आपण एक्झाम्पल, आता हे झाले सब्जेक्ट झाले, टेन्स इंडिकेटर पण बघितलेले आहेत. एम इज आर, वॉज वर आणि विल बी शाल बी, हे झाले टेन्स इंडिकेटर्स. आता प्रोफेशन म्हणजे काय? पेशा. मग पेशा कोणता कोणता असू शकतो? तो म्हणजे डॉक्टर, टीचर, इंजिनियर, राईट, कॉबलर, लॉयर, हे झाले जे ऑक्युपेशन आहे. स्टुडंट, हाऊसवाईफ, हे सुद्धा प्रोफेशनच झालेत. म्हणजे प्रोफेशन म्हणजे काय? पेशा. एवढंच लक्षात ठेवा. मग हा झाला प्रोफेशन. आता हे आपल्याला क्लिअर झालं असेल, राईट? नाव बघा, लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की सेंटेन्स कोणतंही कितीही मोठं असू दे, जर सेंटेन्स बनवायचं असेल तर रिलॅक्स व्हायचंय. सेंटेन्स काही असो, टेन्शन अजिबात नाही घ्यायचंय. मग काय करायचंय बघा, लक्षात घ्या. आता आपल्याला असं म्हणायचंय, सिंपल आहे. पहिला छोटे छोटे सेंटेन्सेस घेऊ आणि मग पुढे पुढे जाऊ. म्हणजे काय की आपल्याला जास्त समजेल, राईट? फॉर एन एक्झाम्पल, मी डॉक्टर आहे. हे झालं छोटं सेंटेन्स. बघा, मी डॉक्टर आहे. मग आपण सगळ्यात मोठी चुकी काय करतो? मराठी घेतो डोक्यात आणि ते सेंटेन्स इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करतो. That is absolutely wrong. Now what we have to do is, first of all, we have to format. See, we have to go with the system. म्हणजे काय? हे फॉर्मेशन आहे. सेंटेन्स बनवण्याचे तरीके आहेत. हे जर फॉलो केलो आपण तर आपल्याला रिझल्ट बेस्ट मिळणार, राईट? मग आयला आपण काय म्हणणार? मी. डॉक्टरला डॉक्टर, राईट? आणि आहेला काय म्हणणार? एम. एम का घेतलं बरं आपण? कारण हा टेन्स इंडिकेटर आहे. आयचा टेन्स इंडिकेटर आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेलं होतं. आयचा टेन्स इंडिकेटर आहे एम. मग हा झाला सब्जेक्ट, हा झाला प्रोफेशन. म्हणजे करायचं काय आहे? पहिला सब्जेक्ट येणार, कारण की आपलं फॉर्मेशन ते सांगतं. त्याच्यानंतर टेन्स इंडिकेटर म्हणजे काय की एम, आणि त्याच्यानंतर डॉक्टर. हा झाला प्रोफेशन. म्हणजे काय? पहिला सब्जेक्ट, टेन्स इंडिकेटर, प्रोफेशन. मग आय एम डॉक्टर म्हणजे मी डॉक्टर आहे. मग मी भारती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. आय एम डॉक्टर इन भारती हॉस्पिटल. म्हणजे पहिला बेसिक वर्ड ऑर्डर आणि त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट, असंच आपल्याला घ्यायला पाहिजे. एक एक्झाम्पल घेऊया. ती इंजिनियर आहे. मग कसं येणार बरं? शी इज. हा शी पहिला सब्जेक्ट झाला. शीचं टेन्स इंडिकेटर आहे इज. त्याच्यानंतर इंजिनियर आहे. पण लक्षात घ्या, इथे वापरलेलं होतं ना, तर इथे काय येणार? शी इज अँड. अँड का आलं? कारण की AEIOU, लास्ट व्हिडिओ तुम्ही शॉर्ट व्हिडिओज बघितलेलंच असाल. तर AEIOU च्या साऊंडच्या अगोदर आपण अँड वापरणार. म्हणजे AEIOU जे वोवेल्स आहेत त्या साऊंडच्या अगोदर आपण अँड वापरणार, राईट? मग शी इज अन इंजिनियर, बरोबर आहे. मग आपण घ्या की ती विप्रो मध्ये इंजिनियर आहे. कसं बोलणार बरं? शी इज अन इंजिनियर. आता इथून पुढे रिमेनिंग पार्ट इन विप्रो. सिंपल. तो कोल्हापूरमध्ये लॉयर आहे. तोला काय म्हणणार? सब्जेक्ट. तोला ही आला, हा झाला सब्जेक्ट. मग त्याचं टेन्स इंडिकेटर काय? इज. आता हे झालं टेन्स इंडिकेटर. मग तो लॉयर आहे, ही इज लॉयर. किंवा ऍडव्होकेट म्हणू शकताय, ही इज लॉयर. आता कुठे आहे? इन कोल्हापूर, राईट? म्हणजे असे सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे आहेत. चला मग ह्याचे काही सेंटेन्सेस आपण डिटेलमध्ये बघूया. ओके, म्हणजेच काय की आम्ही ईगलमध्ये विद्यार्थी आहोत. आम्ही ईगलमध्ये विद्यार्थी आहोत. आम्हीला काय म्हणणार? वी. वी आर स्टुडंट्स.
वी आर स्टुडंट्स. आता स्टुडंट्स का आलं बरं? कारण की जास्त आहे म्हणून. वी आर स्टुडंट्स. कुठं आहे? वी आर स्टुडंट्स इन ईगल स्पोकन इंग्लिश अकॅडमी. दॅट्स इट, राईट? आता आपल्याला म्हणायचं आहे की माझे वडील शेतकरी आहेत. मग माझे वडील हा सब्जेक्ट आहे. बरेच स्टुडंट्स काय करतात? माय फादर म्हणजे बाकीच्यांना काय वाटतं हा सब्जेक्ट आहे, बट दिस इज नॉट अ सब्जेक्ट. सब्जेक्ट इज दिस. ओके, म्हणजे फादर जे आहे हा सब्जेक्ट झाला. माय फादर इज फार्मर म्हणजे माझे वडील शेतकरी आहेत. मग कुठं आहेत ते तुम्ही ऍड करू शकता. चला तर मग एकदा रिकॅप करू. रिकॅप म्हणजे काय बघा. हा, सब्जेक्ट, टेन्स, इंडिकेटर, प्रोफेशन. फॉर एन एक्झाम्पल, आय एम अ डॉक्टर. मी डॉक्टर आहे. शी इज अ टीचर. ही इज अन इंजिनियर. अँड का आलं हे तुम्हाला माहितीच आहे. अ का आलं हे सुद्धा माहिती आहे, कारण अ कॉन्सनंटच्या साऊंडच्या अगोदर आपण अ वापरणार. दॅट्स इट, राईट? वी आर स्टुडंट्स इन ईगल स्पोकन इंग्लिश अकॅडमी. आम्ही सगळे ईगल अकॅडमी मध्ये स्टुडंट्स आहोत. दे आर सिंगर्स इन मुंबई. ते मुंबईमध्ये सिंगर्स आहेत. यू आर पोलीस इन कोल्हापूर किंवा पोलीस ऑफिसर इन कोल्हापूर. तर असेच तुमच्या प्रॅक्टिससाठी मी काही मराठी सेंटेन्सेस तुम्हाला देत आहे, जे करून तुम्ही एक व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कारण जेवढी आपण प्रॅक्टिस करेल तेवढे आपण इम्प्रूव्ह होईल, राईट? हे झाले STP म्हणजे काय? सब्जेक्ट, टेन्स, इंडिकेटर, प्रोफेशन. आणि नेक्स्ट आहे तो म्हणजे STV. STV म्हणजे काय बरं? लक्षात घ्या. सब्जेक्ट, अजून एकदा रिवाइज. सब्जेक्ट आय, वी, यू, दे, ही, शी, इट हे झाले सब्जेक्ट. टेन्स इंडिकेटर कुठले असतात? लास्ट टाइम आपण बघितले. एम, इज, आर, वॉज, वर, विल बी, शाल बी. वॉज, वर हे आपण पास्टला वापरणार. विल बी, शाल बी फ्युचर साठी. आणि वर्ब म्हणजे, सॉरी थोडीशी मिस्टेक आहे, इथे क्रियापद येणार, राईट? क्रियापद. तर असेच काही सेंटेन्सेस आपण बघू. जसं की ती पाणी भरत आहे. हे सेंटेन्स आहे. ती पाणी भरत आहे. मग ती हे झालं सब्जेक्ट. म्हणजे तिला काय येणार बरं? शी इज फिलिंग म्हणजे भरणे. फिलिंग वॉटर. शी इज फिलिंग वॉटर म्हणजे ती पाणी भरत आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तो पैसे गोळा करत आहे. तो पैसे गोळा करतोय ना. असे काही सेंटेन्सेस आहेत. मग तोला काय म्हणणार? ही इज काय करतोय? तो गोळा करतोय ना. मग गोळा करण्याला काय म्हणणार? ही इज कलेक्टिंग. कलेक्टिंग. मग काय करतो? ही इज कलेक्टिंग. पैसेला काय म्हणणार? मनी. ही इज कलेक्टिंग मनी. दॅट्स इट. ते प्रोजेक्ट हँडल करत आहेत. बघा आता इथे दोन सेंटेन्स होऊ शकतात, वेगवेगळे होऊ शकतात. ते म्हणजे भरपूर लोक असतील तर दे घेणार. जर जास्त लोक असतील तर इथे दे येणार. आणि जर एकटाच असेल तर ही येणार. मग ते प्रोजेक्ट हँडल करत आहेत कसं येणार बरं? आता आपण कन्सिडर करूया की बरेच सारे लोक आहेत. तर बऱ्याच साऱ्यांना आपण काय म्हणणार? दे. मग ते प्रोजेक्ट करत आहेत. देचा टेन्स इंडिकेटर काय येतो? आर. दे आर हँडल करत आहेत ना, म्हणजेच हँडलिंग. दे आर हँडलिंग. काय करत आहेत? हँडलिंग प्रोजेक्ट. दे आर हँडलिंग प्रोजेक्ट. दॅट्स इट. इतके सोपे सेंटेन्सेस असतात बघा. तो कामाबद्दल तक्रार करत आहे. तोच सेंटेन्स काय येणार बरं? तोला काय म्हणतो बरं? पहिला ही. काय करत आहे तो? ही इज. हा टेन्स इंडिकेटर झाला. तक्रार करणे कंप्लेनिंग. ही इज कंप्लेनिंग. मग काय कंप्लेन करत आहे? कामाबद्दल. ही इज कंप्लेनिंग अबाउट. बद्दलला आपण अबाउट वापरला. अबाउट वर्क. ही इज कंप्लेनिंग अबाउट वर्क. दॅट्स इट. नेक्स्ट, ती झाडांना पाणी घालत आहे. ती हे काय म्हणणार आपण? शी इज पाणी घालण्याला काय म्हणतो? वॉटरिंग. शी इज वॉटरिंग. कुणाला? शी इज वॉटरिंग टू ट्रीज म्हणजे झाडांना घालत आहे. दॅट्स इट. शी इज वॉटरिंग टू ट्रीज, राईट? नेक्स्ट, आम्ही MPSC परीक्षेची तयारी करत आहोत. मग आम्हीला काय म्हणणार? वी आर प्रिपेरिंग. व्हॉट वी आर प्रिपेरिंग? ओके, कशाची प्रिपेअर करत आहे आपण? MPSC. वी आर प्रिपेरिंग MPSC
आता परीक्षेला काय म्हणतो? एक्झाम. वी आर प्रिपेअरिंग एमपीएससी एक्झाम. दॅट्स इट. तर नेक्स्ट सेंटेन्स आहे, आम्ही एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहोत. आम्हीला काय येणार बरं? वी. आता वीचं टेन्स इंडिकेटर काय आहे? आर. वी आर प्रिपेअरिंग. मग आपण काय प्रिपेअर करत आहोत? वी आर प्रिपेअरिंग फॉर. आता इथं फॉर काय येणार? कारण की ची तयारी करत आहोत ना, म्हणून ते फॉर येणार. म्हणजे वी आर प्रिपेअरिंग फॉर एमपीएससी एक्झाम. दॅट्स इट. हेच आपल्याला करायचं आहे. तर हे सारे झाले STV म्हणजे सब्जेक्ट, टेन्स इंडिकेटर, वर्ब. मग तुमच्या प्रॅक्टिससाठी असेच मी काही मराठीतले सेंटेन्सेस देत आहोत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा व्हिडिओला पॉज करून सॉल्व्ह करू शकता. कारण जेवढी प्रॅक्टिस आपण करेल तितकं आपल्यासाठी चांगलं असतं. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे STQ. ना STQ म्हणजे काय? सब्जेक्ट, टेन्स इंडिकेटर, क्वालिटी. क्वालिटी म्हणजे काय? गुणधर्म. गुणधर्म म्हणजे काय? एखाद्या गोष्टीबद्दल जास्तीची माहिती सांगणं किंवा डिस्क्राईब करणं म्हणजे क्वालिटी. आता बघा, लक्षात घ्या, सब्जेक्ट आपण घेतलेलंच आहे. सब्जेक्ट म्हणजे काय बरं? सब्जेक्ट म्हणजे आय, वी, यू, दे, ही, शी, इट. हे झाले सब्जेक्ट म्हणजे नाउन झाले. टेन्स इंडिकेटर कुठले घेतो आपण? एम, इज, आर, वॉज, वर, विल बी, शाल बी. हे झाले टेन्स इंडिकेटर. क्वालिटी म्हणजे काय? गुणधर्म म्हणजे त्याच्याबद्दल जास्त माहिती सांगणं. ओके, म्हणजे काय? फॉर एन एक्झाम्पल, आय एम टायर्ड. टायर्ड ही झाली क्वालिटी, म्हणजे आपण त्याच्याबद्दल जास्त सांगतो, राईट? आय एम टायर्ड. फॉर एन एक्झाम्पल, ही इज टायर्ड म्हणजे तो टायर्ड आहे, तो थकलेला आहे. आम्ही थकलेलो आहोत, वी आर टायर्ड. बरं, आम्ही हॅपी आहोत, वी आर हॅपी. दॅट्स इट. तो दुःखी आहे, ही इज सॅड. ती इंटेलिजंट आहे, तिला काय म्हणणार? शी इज अन इंटेलिजंट. आता दिस चेअर इज कम्फर्टेबल. जर चेअर कम्फर्टेबल असेल तर आपण चेअर बद्दल बोलू शकतो. दिस चेअर इज कम्फर्टेबल. याच्याच बदल्यात आपण वेगळं पण म्हणू शकतो. दिस हॉल इज कम्फर्टेबल. दिस प्लेस इज व्हेरी कम्फर्टेबल. ऑलराइट. सो नाउ नेक्स्ट इज मुंबई इज बिग सिटी. मुंबई ही खूप मोठी सिटी आहे. बर, पुणे ही मोठी सिटी आहे, पुणे इज बिग सिटी. नाशिक ही खूपच मोठी सिटी आहे, नाशिक इज व्हेरी बिग सिटी. म्हणजे आपण काहीही सेंटेन्सेस असे बनवू शकतो. किंवा हा हॉल खूप मोठा आहे, दिस हॉल इज बिग. नेक्स्ट इज गोवा इज स्मॉल स्टेट. गोवा हे छोटस स्टेट आहे, म्हणजे महाराष्ट्र खूप मोठा स्टेट आहे. कसं येणार? द महाराष्ट्र इज व्हेरी बिग, राईट? धोनी इज गुड कॅप्टन. धोनी जे आहेत ते गुड कॅप्टन आहेत. किंवा धोनी इज गुड बॅट्समन पण म्हणू शकतो, धोनी इज गुड बॉलर पण म्हणू शकतो. आपल्याला ज्यांचं इन्स्टेड ऑफ नेम यू कॅन ऍड एनी वन्स नेम, राईट? म्हणजे काय? आपण त्याच्याबद्दल जास्त माहिती सांगतो, राईट? मोदी इज अन इंटेलिजंट. सी, इथे ॲन येणार. का ॲन येणार? कारण की इंटेलिजंट, AIUU चा साऊंड आलाय, म्हणून मोदी इज अन इंटेलिजंट पॉलिटिशियन. आपण कोणतेही पॉलिटिशियन करत नाही, एक्झाम्पल साठी आपण घेतलेलं आहे. दॅट्स इट, राईट? सो मोदी इज अन इंटेलिजंट पॉलिटिशियन. मग तुम्ही कुणालाही कुणाबद्दलही बोलू शकता. फॉर एन एक्झाम्पल, द सर रतन टाटा वॉज अन इंटेलिजंट पर्सन. म्हणजे रतन टाटा सर इंटेलिजंट पर्सन होते. शी इज ब्युटिफुल, शी इज प्रिटी. आपण कुणालाही कॉमेंट करतो, लाईक शी इज लुकिंग प्रिटी, शी इज ब्युटिफुल, शी इज, असे काहीही कॉमेंट्स आपण देऊ शकतो किंवा असं आपण बोलू शकतो, राईट? सो नेक्स्ट इज अर्जुन इज व्हॅलर. व्हॅलर म्हणजे शूरवीर किंवा खूप स्ट्रॉंग व्यक्ती. म्हणजे अर्जुन कुणाचंही, आता तुम्ही सांगा तुमचे वडील कसे आहेत, ही इज व्हेरी स्ट्रॉंग पर्सन. किंवा हेल्दी पर्सन, कुणाबद्दलही काहीही आपण बोलू शकतो. किंवा असा कोणी व्यक्ती असतो जो वीक पण असतो, इज व्हेरी वीक असंही म्हणू शकतो, राईट? ही इज ॲस्ट्यूट, खूप चपळ आहे. आपण म्हणतो ना तो खूप चपळ आहे, राईट? मग कसं म्हणणार? ही इज व्हेरी ॲस्ट्यूट पर्सन. किंवा ही इज ॲस्ट्यूट म्हणजे चपळ आहे, राईट? ही इज टॉल. उंच असेल तर ही इज टॉल पर्सन. अमिताभ बच्चन इज टॉल पर्सन, राईट? ओके, नाव जस्ट आय एम हॅव्हिंग लेमन टी, राईट? म्हणजे इट्स सार, थोडस हे जरा खट्टा आहे, राईट? मग हे जरा खट्टा मीठ आहे. पाणीपुरी खातो आपण, पाणीपुरीला काय म्हणतो? गोलगप्पे. माझ्याही तोंडाला पाणी सुटते.
राईट. सो खट्टा मट्टा मीन्स त्याला खट्टा मिठाला आपण काय म्हणतो, इट्स टेम्पटिंग, राईट. किंवा आपण जेवण जेवत असतो कुठेही, आपल्याला वाटतं की खूप छान जेवण आहे, मग आपण काय म्हणतो, द फूड इज व्हेरी गुड. इन्स्टेड ऑफ दॅट वी कॅन यूज द फूड इज डेलिशियस. आता हे सारे झाले एसटीक्यू. एसटीक्यू म्हणजे सब्जेक्ट, टेन्स, इंडिकेटर, क्वालिटी. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल, असे काही सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकता, राईट. नाव नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे आताचा आहे, म्हणजे सब्जेक्ट, टेन्स, इंडिकेटर, ऑब्जेक्ट. आता इथे ऑब्जेक्ट म्हणजे काय घेतोय आपण, एखादी वस्तू. बघा, आता माझ्या जवळ आहे, हे कसं म्हणणार बरं. फॉर एन एक्झाम्पल, माझ्या जवळ वॉच आहे, मग कसं म्हणतो, आय हॅव वॉच. असंच म्हणायचं असेल, जर त्याच्याजवळ वॉच आहे, कसं बोलणार बरं. ही हॅव नाही येणार, ही हॅज येणार. ते कसं येणार बघू आपण. बघा, लक्षात घ्या, इथे आपण टेन्स इंडिकेटर जे घेणार आहे ते म्हणजे हॅव आणि हॅज, हे दोन टेन्स इंडिकेटर घेणार आहे. बघा, आता ऑब्जेक्ट म्हणजे काय, वस्तू. म्हणजे एखादी वस्तू आपल्या जवळ आहे असं आपल्याला दाखवायचं असेल तर हा फॉर्मॅट आपण वापरू शकतो. म्हणजे काय, बघा लक्षात घ्या, सिंपल फॉर्मॅट. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तुम्ही किंवा तुम्ही सर्वजण, दे म्हणजे काय, ते, राईट. हे मीनिंग तर आपण बघितलेलंच आहे. मग आय, वी, यू, देला आपण हॅव वापरणार. सिंपल, लक्षात. ही, शी, इटला आपण हॅज वापरणार, किंवा थर्ड पर्सन, मग ते नाव असू शकतं, राईट. कुठलाही थर्ड व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी आपण हॅज वापरणार. हॅव जे आहे ते कधी वापरलं जातं, जर प्ल्युरल असेल तर. मग प्ल्युरल म्हणजे काय बरं, अगोदर आपण शिकलो, प्ल्युरल म्हणजे अनेक वचन. अनेक वचन. आणि हॅज हे आपण कधी वापरणार, सिंग्युलर. म्हणजे सिंग्युलर म्हणजे काय, जे एक वचन असेल तर त्यावेळेस आपण हॅज वापरणार. एवढंच लक्षात ठेवा. फॉर एन एक्झाम्पल, आय हॅव. आता थोडस अजून डीप मध्ये बघू. आय हॅव म्हणजे काय, माझ्याजवळ आहे किंवा मला आहे. आय हॅव म्हणजे काय, माझ्याजवळ आहे किंवा मला आहे. मग वी हॅव म्हणजे काय येणार, आमच्या जवळ आहे किंवा आम्हाला आहे. मग यू हॅव म्हणजे काय, तुमच्या जवळ आहे किंवा तुम्हाला आहे. दे हॅव म्हणजे काय येणार, आपल्याला सोडून जो दुसरा ग्रुप आहे त्यावेळेस आपण वापरणार दे हॅव. मग दे हॅव म्हणजे काय, त्यांच्या जवळ आहे किंवा, आता यांना आहे हे नाही, हे त्यांना आहे. थोडस समजून घ्या, राईट. शी हॅज म्हणजे काय, तिच्या जवळ आहे किंवा तिला आहे. आणि इट हॅज म्हणजे त्यात आहे, हे पण मिस्टेक आहे. थोडस ट्राय टू अंडरस्टँड. इट हॅज म्हणजे याला आहे, याला आहे. फॉर एन एक्झाम्पल, थोडेसे प्रॅक्टिस घेऊया. ओके, फॉर एन एक्झाम्पल, आय हॅव आयफोन. ओके, म्हणजे काय, माझ्याजवळ आयफोन आहे. मग माझ्याजवळ काय आहे, आय हॅव टी शर्ट, आय हॅव होंडा सिटी कार. तुमच्या जवळ काय आहे, थोडेसे सेंटेन्सेस स्वतः तयार करा, राईट. फॉर एन एक्झाम्पल, माझ्याजवळ भरपूर पैसे आहेत, आय हॅव लॉट ऑफ मनी. आमच्याजवळ खूप वेळ आहे, वेळेला काय म्हणतो, टाइम. वी हॅव लॉट ऑफ टाइम. बरोबर आहे. मग आमच्या जवळ काय आहे, बघा, आमच्या जवळ अपॉर्च्युनिटी आहे. वी हॅव अपॉर्च्युनिटी. मग कसली अपॉर्च्युनिटी, टू लर्न इंग्लिश. वी हॅव अपॉर्च्युनिटी टू लर्न इंग्लिश. तुमच्याजवळ, आता तुमच्याजवळ काय आहे, यू हॅव मोबाईल, राईट. यू हॅव गुड फ्युचर, यू हॅव ब्राईट फ्युचर, राईट. म्हणजे तुमच्या जवळ आहे, राईट. त्यांच्या जवळ आहे म्हणजे आपल्यापेक्षा लांब आहेत, जास्त आहेत. त्यावेळेस काय येणार, दे हॅव. म्हणजे दे हॅव, त्यांच्याजवळ काय आहे, त्यांच्याजवळ भरपूर सारे झाडे आहेत. दे हॅव मेनी ट्रीज, दे हॅव लॉट ऑफ ट्रीज, राईट. दे हॅव लॉट ऑफ नॉलेज असंही म्हणू शकतो. ही हॅज, मग त्याच्याजवळ काय आहे, ही हॅज मॅक मिनी, त्याच्याकडे एक मॅक मिनी आहे. ही हॅज ही हॅज अ सिंगिंग स्टाईल, ही हॅज अ व्हेरी युनिक स्टाईल. म्हणजे त्याच्याकडे एक युनिक स्टाईल आहे असंही म्हणू शकतो. शी हॅज लॅम्बोर्गिनी कार, तिच्याकडे लॅम्बोर्गिनी कार आहे. तिच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज आहे, शी हॅज कॉम्प्युटर नॉलेज. आणि इट हॅज म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच लोक इट हॅज मध्ये मिस्टेक्स करतात. म्हणजेच काय, फॉर एन एक्झाम्पल, इट हॅज म्हणजे याला आहे. एकच लक्षात घ्या. फॉर एन एक्झाम्पल, व्हॉट इज दिस, इट इज रिमोट. इट हॅज बटन्स, राईट. म्हणजे याला बटन्स आहेत. इट हॅज ब्लॅक कलर म्हणजे याला ब्लॅक कलर आहे, राईट. इट हॅज म्हणजे याला आहे, असं आपण म्हणू शकतो. फॉर एन एक्झाम्पल, माझ्या हातात मोबाईल आहे,
आणि आपण म्हणतो की याला भरपूर फीचर्स आहेत, इट हॅज लॉट ऑफ फीचर्स, इट हॅज मेनी फीचर्स. तर चला आता याच्या पुढचे काय आहेत जे सेंटेन्सेस आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे काय की वी हॅव लॉट ऑफ टाइम म्हणजे आमच्याजवळ भरपूर वेळ आहे. यू हॅव माय बुक म्हणजे तुझ्याजवळ माझं बुक आहे. आपल्याला असं म्हणायचं आहे तुझ्याजवळ तिचं बुक आहे. कसं येणार बरं तुझ्याजवळ तिचं, तिचंला काय म्हणतो बरं हर. यू हॅव हर इन्स्टेड ऑफ माय हर येणार म्हणजे तुझ्याजवळ तिचं बुक आहे. यू हॅव हर बुक. बर तुझ्याजवळ त्याचं बुक आहे कसं येणार यू हॅव इन्स्टेड ऑफ हर यू हॅव टू यूज हिज. सिंपल ट्रिक आहे. एका सेंटेन्स वरून तुम्ही बरेच सेंटेन्सेस बनवू शकता. यू हॅव हिज बुक राईट. मग नुसतंच बुक म्हणायची काही गरज नाही. तुझ्याजवळ त्याचं पैसे आहेत कसं म्हणणार बरं यू हॅव हिज मनी असेही म्हणू शकतो. वी हॅव लॉट ऑफ टाइम आमच्याजवळ भरपूर वेळ आहे. वी हॅव गुड हेल्थ म्हणजे आम्हाला खूप छान हेल्थ आहे. वी हॅव गुड सेन्स ऑफ ह्युमर राईट. असे सेंटेन्सेस बोलू शकतो. आय हॅव मोबाईल माझ्याजवळ मोबाईल आहे राईट. दे हॅव युअर कार म्हणजे त्यांच्याजवळ तुमची कार आहे कसं म्हणणार दे हॅव युअर कार. मग त्यांच्याजवळ तुमचा मॅकबुक आहे कसं म्हणणार दे हॅव युअर मॅकबुक. अंडरस्टूड. बर माझ्याजवळ त्यांचा मॅकबुक आहे. आय हॅव त्यांचाला काय म्हणतो देअर. आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. हे पर्सनल प्रनाउन्स मध्ये शिकलेलो आहोत म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचेला राईट. शी हॅज ब्ल्यू आईज तिला निळे डोळे आहेत. तिला लॉंग हेअर आहेत. हेअर्स कधीही येणार नाही. हेअर हे सिंग्युलर मध्येच आपण वापरणार. मग तिला लॉंग हेअर आहेत. शी हॅज लॉंग हेअर. मग तिला छोटे शॉर्ट हेअर आहेत. शी हॅज शॉर्ट हेअर. दॅट्स इट. ही हॅज लॉट ऑफ इंग्लिश नॉलेज त्याला खूप इंग्लिशचं नॉलेज आहे. मग त्याला खूप कॉम्प्युटरचं नॉलेज आहे. ही हॅज लॉट ऑफ कॉम्प्युटर नॉलेज. त्याला खूप किल्ल्यांचं नॉलेज आहे. ही हॅज लॉट ऑफ नॉलेज अबाउट फोर्ट्स. तर हे झाले सर्व सेंटेन्सेस राईट. सो नाव व्हॉट यू हॅव टू डू यू हॅव टू डू लॉट ऑफ सेंटेन्सेस अबाउट दिस राईट. सो हे झाले सर्व बेसिक वर्ड ऑर्डर्स. थोडंसं शॉर्ट मध्ये रिवाइज करूया. ओके. बेसिक वर्ड ऑर्डर्स एसटीपी एसटीव्ही एसटीक्यू आणि एसटीओ हे झाले आपले 4 बेसिक वर्ड ऑर्डर्स. आजचा हा बेसिक वर्ड ऑर्डरचा तुम्हाला जर नियम समजला असेल आणि खरंच व्हॅल्युएबल वाटला असेल तर तुमचं एक सेंटेन्स कॉमेंट करा. आम्ही चेक करू आणि आम्ही तिथे रिप्लाय देऊ. आणि असंच तुम्हाला फ्री मध्ये इंग्लिश शिकण्यासाठी आजच चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.